नागपूर शहरातल्या हिलटॉपमध्ये बुधवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली। कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। प्राथमिक तपासात नवजात अर्भकाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नागपूरच्या हिलटॉप लेआउट येथील गोदावरी अपार्टमेंटमध्ये राहणारे सिद्धार्थ स्वर्णकार कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आले होते। यावेळी त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका प्लास्टिकच्या पिशवीत 2 हात दिसले। जवळ जाऊन पाहिल्यानंतर पिशवीत नवजात अर्भकाचा मृतदेह असल्याचं लक्षात आलं। सिद्धार्थ यांनी तात्काळ अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास सुरू केला। तपासात नवजात अर्भक मुलगी असल्याचं निष्पन्न झालं। अर्भकाजवळ शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारं साहित्यही आढळून आलं असून त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय। पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील रुग्णालय तसंच रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। तो मैं अपने बच्चे को स्कूल से लेकर आ रहा था हिलटॉप पब्लिक स्कूल से। यहाँ मैं आया तो देखा बहुत ज्यादा भीड़ लगी हुई है। मैं गाड़ी रोक के फिर मैंने देखा तो यहाँ नवजात शिशु एकदम लग रहा है, नया न्यूबॉर्न बेबी है, उसका अम्बिलिकल कॉर्ड भी नहीं कटा है। वो देख के मुझे अच्छा नहीं लगा, भीड़ भी लगी हुई थी। भोपाड़े मैम से को मैं जानता था अंबाझरी थाने के, तो उनको मैंने इमीडिएटली फोन किया और उनको बताया कि ऐसा ऐसा है, प्लीज इसको आके यहाँ से हटाएं, अच्छा नहीं लग रहा, पब्लिक भीड़ लगा के खड़ी है यहाँ पे। मला एक फोटो, माझ्या आशा वर्करनी एक फोटो टाकला की इथे एक बाळ असं मृत पडलेलं आहे, मॅडम एक वेळा येऊन पहा की बाळ कसं आहे, जिवंत आहे नाही आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं। तर आपल्या निदर्शनात काय तर मला असं दिसलं की एक मुलगी आहे, नवजात शिशु आहे, मुलगी आहे हां, आणि म्हणजे वळ वगैरे सगळं इथेच आहे, त्याच्यामुळे ते नवीन आताच जन्म झालेला आहे, कळते नाळ पण सुटलेली नाही आहे, एकदम नवजात मृत बालक आहे।